नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. संघर्ष सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित ठाणे फेस्टिवलचा शुभारंभ मोठ्या उत्साहाने करण्यात आला आहे. तर 14 फेब्रुवारीपर्यंत हे फेस्टिवल नागरिकांसाठी खुले राहील. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने आणि संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीने खारेगाव येथे भरवण्यात आले सर्वात मोठ्या आर्ट फेस्टिवलचा शुभारंभ काल करण्यात आला आहे. वारली चित्रशैली जगभर पोहोचणारे प्रख्यात चित्रकार पद्मश्री जीवा सोमा मसे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी स्थानिक नगरसेवक त्याचबरोबर ऋता आव्हाड येथे उपस्थित होत्या. या फेस्टिवलमध्ये विविध कलाकृती, खाद्यपदार्थ आणि इतर आकर्षक वस्तूंचे एकूण 150 स्टॉल्स उभारण्यात आले. तर 25 स्टॉल्सवर विविध प्रकारची कलाकृती येथे पाहावयास मिळणार आहे. कलादालनही येथे अनोख्या पद्धतीने थाटण्यात आले. तर 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान खारेगाव येथील 90 फीट रोडवर हे फेस्टिवल नागरिकांसाठी खुले राहणार आहे. विशेष म्हणजे 51 कोटीची रुबी धातूपासून बनवलेली गणरायाच्या मूर्तीचे शिल्प सर्वांना आकर्षित करत आहेत. 3D आर्ट गॅलरी, जागतिक दर्जाची चित्रे येथे नागरिकांना पाहावयाची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे सांस्कृतिक तसेच कुकरी शो देखील येथे होणार आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सज्ज असलेल्या सफायर रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा 14 फेब्रुवारीला खारेगाव येथे करण्यात येणार आहे. ठाणे परिसरातील वाढता विकास आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता कळवा खारेगाव हद्दीमध्ये सफायर रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. खारेगाव कावेरी हाईट्स येथे हे रुग्णालय थाटण्यात आले असून तातडीच्या उपचारासाठी ट्रामा सेंटर, हृदयरोगावरील उपचारासाठी कॅथ लॅब, कॅन्सरवरील उपचाराकरिता कोमोथेरपी, 5 ऑपरेशन थिएटर, पॅथॉलॉजी लॅब, ICU आणि ICCU, त्याचबरोबर अवयव प्रत्यारोपणाची सोय देखील या रुग्णालयात करण्यात आली आहे. उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना सोनोग्राफी, एक्स-रे, सिटी स्कॅनकरिता बाहेर जावे लागू नये याकरिता या सेवा देखील रुग्णालयामध्ये रुग्णांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या रुग्णालयाचे वैशिष्ट्य म्हणजे तातडीच्या काळात डॉक्टरांकडून रुग्णाला होम केअर ही सेवा मोफत दिली जाणार आहे. होम केअर हा नवीन ॲप देखील येथे सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांना येथे परवडेल अशा दरामध्ये सेवा पुरवण्यासाठी हे रुग्णालय सज्ज झाले आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस तसेच इतर संस्थांना येथे उपचाराकरिता वाव दिला जाणार आहे. त्याचबरोबर शासकीय सेवा देखील लवकरच अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सफायर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर संजीव वाळस यांनी दिली आहे. येत्या 14 फेब्रुवारीला डॉक्टर संजीव वाळस यांच्या आईवडिलांच्या हस्ते रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना. मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत.
श्री गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय। बालगोपाळ विश्वस्त संस्थेच्या वतीने श्री गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्री गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी गणेश मंदिरामध्ये श्री गणेश याग घालण्यात आला, तर होम हवन मंत्रोपचाराचे विधिवत पठण करीत हा यज्ञ येथे संपन्न झाला। परिसरातील भाविकांनी दर्शनाकरिता मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर गणेशाच्या चरणी दुर्वा आणि लाल फुले अर्पण करीत मोदकांचा नैवेद्यही दाखवण्यात आला। महिलांकरिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले, तर महाप्रसाद सोहळा येथे आयोजित करण्यात आलाय। फुलांनी आकर्षक अशी मंदिराची सजावट गणेशोत्सवानिमित्त करण्यात आली आहे। धार्मिक उपक्रम राबवित श्री गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय। भंडाराचा कार्यक्रम होतो, जवळ 7,000 ते 8,000 लोकांचे आणि भाविक भरपूर येतात। भाविकांच्या मंदिरामध्ये जाम श्रद्धा आहे, श्रद्धेने भाविक येतात। संकष्टी ते साजरी होते, दर संकष्टी मागे गणेश जयंती फार मोठ्या उत्साहात 2 दिवसाचा कार्यक्रम असतो आणि मोठ्या प्रमाणात मंडळ साजरा करतात। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या पुढाकाराने शाळकरी मुलांना हाताशी घेऊन प्रामुख्याने सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना योग्य ती माहिती मिळत नसल्याने अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागतं। ट्रेन लेट होणं, मेगा ब्लॉक, सुरक्षेच्या दृष्टीने प्रवाशांमध्ये वेळीच सतर्कता न झाल्याने त्याबाबत त्यांची अनेक गैरसोय होते। या अनुषंगाने मुंबई लोहमार्ग पोलिसांनी याबाबत पुढाकार घेऊन SAMEEP हे अभियान राबवले। सेफ्टी अलर्ट मेसेज एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे। 7207152007 या विशिष्ट क्रमांकावर प्रवाशांनी मिस कॉल दिल्यास त्यांना रेल्वेबाबतच्या सर्व सूचना तसेच प्रवाशांना आवश्यक ती सुरक्षा रेल्वे प्रशासनाकडून मिळू शकणार आहे। या नंबरची माहिती देण्याकरिता असलेले पत्रक आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांना देण्यात आलं। या उपक्रमामध्ये मोह विद्यालयातील शाळकरी मुलांचा सहभाग लाभला, तर मुंबई लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक अनंत वाघमारे यांनी या उपक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली। तर आमचे माननीय पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी समीप योजना राबवलेली आहे। सेफ्टी अलर्ट मेसेजेस एक्सक्लुझिव्हली फॉर पॅसेंजर्स, म्हणजे प्रवाशांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी, प्रवाशांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी योजना आहे। तर ह्या योजनेचा म्हणजे असं हे आहे की मिनिंग असं आहे की त्याच्यावरती एक त्यांनी नंबर दिलेला आहे, याची पत्रक आम्ही वाटतो, त्यावर एक नंबर आहे 7208015207 या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर त्यांना मेसेज येणार। आमच्या तिथे यांचा तिथे रेकॉर्ड होणार, यांचा फोन नंबर तिथे बुक होणार CP ऑफिसला आणि त्यांना लगेच मेसेज येणार। याच्यानंतर काही झालं, कुठली घटना घडली रेल्वेमध्ये, समजा कुठे मेगा ब्लॉक असेल, काही असेल, या बाबतीतले मेसेज पॅसेंजरना लगेचच्या लगेच येणार त्यांच्या मेसेज SMS। तर याच्यासाठी योजना राबवण्यात येते आणि समजा कुठला अतिप्रसंग झाला, कुठेही काय झालं किंवा महिलांच्या बाबतीत काही घडलं, तर त्या बाबतीतही त्यांनी मिस कॉल दिला किंवा हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईनवर नंबर तिकडे कॉल केला तर त्यांना ताबडतोब संरक्षण मिळण्यात येईल लेडीजना। तर यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे पोलीस लोहमार्ग आयुक्तालयातर्फे। तर प्रवाशांसह शाळकरी मुलांमध्ये या उपक्रमाविषयी जनजागृती व्हावी याकरिता मुलांना या अभियानामध्ये सहभागी करण्यात आलं। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर हा उपक्रम आज राबवला गेला। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू। तोपर्यंत नमस्कार।